बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेला 3 ते 4 दिवस झाले असले तरी आजही सोशल मीडियावर याच कार्यक्रमाची चर्चा रंगली आहे. या कार्यक्रमाचे विजेतेपद तन्वी कोलतेला मिळाल्यामुळे तिचे फॅन्स प्रचंड खुश आहे. या सगळ्याचा भविष्यात तन्वीला प्रचंड फायदा होणार असल्याचे तिने मुलाखतीत म्हटले आहे. या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळाल्यामुळे भविष्यात चित्रपटाच्या चांगल्या ऑफर येतील, मालिकांच्या चांगल्या ऑफर होतील आणि या सगळ्याचा करिअरवर नक्कीच परिणाम होईल असं तिने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. एवढंच नव्हे तर भविष्यात तिला रिॲलिटी शोमध्ये देखील भाग घ्यायचा आहे. बिग बॉस हिंदीमध्ये देखील झळकायला तिला नक्कीच आवडेल असे देखील तिने अनेक मुलाखतीमध्ये सांगितले आहे. बिग बॉसच्या निमित्ताने तन्वी तर चर्चेत आहेत, पण त्यासोबतच सोनाली राऊत देखील गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. कारण तिने बिग बॉस मराठीवर अनेक आरोप केले आहे. बिग बॉस मराठीच्या घरात उंदरांचा झुळांचा वावर आहे. उंदरांचा वावर असल्याने तिने अनेक वेळा पाहिलं देखील आहे असा देखील तिने आरोप केला आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये उंदीर आणि झुरळ फिरायचे आणि त्यांनीच जे अन्न उष्ट केलेलं असतं ते आम्हाला खायला लागायचं. एवढंच नव्हे तर इथलं बाथरूम खूप घाण असायचं. अनेक वेळा बाथरूममध्ये स्पर्धक खायचे. त्यामुळे चिकन, अंड्याची टरफलं हे देखील मी बाथरूममध्ये पाहिली आहेत. टॉयलेटमध्ये गेल्यावर काही लोक फ्लश देखील करायचे नाहीत असे अनेक आरोप तिने बिग बॉस मराठीवर केले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात टॉवेल आणि बेडशीटची देखील कमतरता असल्याने अनेक जण एकमेकांचे टॉवेल वापरायचे आणि या सगळ्यामुळे तिला त्वचेचे काही आजार झाले. एवढंच नव्हे तर बिग बॉस मराठीच्या एका टास्क दरम्यान तिचा दात तुटला आणि यासाठी तिला 50,000 रुपये खर्च करावे लागले. या सगळ्यामुळे आता तिने बिग बॉस मराठीच्या टीमला एक कायदेशीर नोटीस पाठवली आहे. बिग बॉसच्या फिनालेला 2 दिवस बाकी असताना सोनालीने एंडमॉल आणि जिओ हॉटस्टारला एक कायदेशीर नोटीस पाठवली असून 2 कोटी रुपयांची भरपाईची मागणी केली आहे. या सर्व प्रकरणावर तन्वीला विचारले असता तन्वीने एका मुलाखतीत सांगितले आहे की सोनाली जे म्हणते त्यात काहीही तथ्य नाही आहे. बिग बॉसच्या घरात अस्वच्छता आहे असं मी म्हणणार नाही. ती तर केवळ 2 आठवडे राहिली होती. मी तर या घरामध्ये 100 दिवस राहिली आहे. केवळ मीच नव्हे तर माझ्याबरोबर इतर काही स्पर्धक देखील 100 दिवस या घरामध्ये राहिले. पण मला या घरामध्ये कधीच यापैकी कोणतीही गोष्ट दिसली नाही. या घरामध्ये नेहमीच मला स्वच्छता आढळली. सोनालीला जे आरोप करायचे आहेत ते ती करेल. पण मला विचाराल तर बिग बॉसने आम्हाला अतिशय प्रेमाने घरात ठेवलं होतं. आम्हाला नेहमी जेवणही चांगलंच देण्यात आलं होतं. त्यामुळे हे सगळे आरोप हे तथ्यहीन आहे असंच मी म्हणेन. तन्वीने आता तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं आहे. तन्वीला पी स्क्वेअर परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला तन्वीचा विजेता म्हणून आवडली की नाही हे आम्हाला नक्कीच कळवा. आणि यासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर